नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा, मस्त चमचमीत, लग्न पंगतीत किंवा समारंभात जास्त प्रमाणात केला जाणारा आज आपण मस्त व्हेज पुलाव किंवा ज्याला आपण मसाले भात म्हणतो ते बघणार आहोत. एखाद्या समारंभासाठी किंवा जास्त प्रमाणात महानैवेद्यासाठी तुम्हाला हा व्हेज पुलाव बनवायचा असेल तर जास्त बनवायचा आहे तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं, अगदी घरगुती साहित्यात मस्त चमचमीत व्हेज पुलाव आज आपण बघणार आहोत. चमचमीत व्हेज पुलाव बरोबर पाहुण्यांसाठी कोशिंबीर सुद्धा बघणार आहोत बरं का, म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा किलो बासमती जुना तांदूळ घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुलाव अगदी सुटसुटीत आणि मोकळा होण्यासाठी कोणताही घरातला जुना तांदूळ तुम्हाला इथे वापरायचा आहे. रोजच्या वापरातला जुना तांदूळ जरी घेतला तरीही चालू शकेल, पण मी तुम्हाला माझ्याकडून एक सजेस्ट करेन, बासमती लॉंग राईसपासून तयार केलेला व्हेज पुलाव एक तर दिसायला छान दिसतो आणि खायलाही अगदी मस्त लागतो. आता हा अर्धा किलो बासमती तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. असा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. असं झाकून ठेवलं की पटकन फुलायला मदत होतं आणि मस्त मोकळा मोकळा आपला भात तयार होतो. अर्धा किलो बासमती तांदळासाठी इथे आपण अर्धा किलो मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं. आता भाज्यांमध्ये इथे आपण फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत. इथे आपण फरसबीचे लांब लांब तुकडे करून घेतलेत. गाजर असे चकत्यांमध्ये कापून घेतले, तुम्ही उभे पातळ सुद्धा चिरू शकता. आणि कच्चा भिजवलेला मटार घेतलेला आहे. तुम्ही अगदी ताजा फ्रेश मटार सुद्धा वापरू शकता. आता तांदूळ आणि मिक्स भाज्या 1 किलो प्रमाणात झालेला आहे. त्यासाठी कांदा टोमॅटो किती घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला प्रमाण सांगते. 3 मध्यम आकाराचे किंवा 300 ते 350 ग्राम कांद्याची सालं काढून उभे पातळ चिरून घेतलेत आणि 3 मध्यम आकाराचे आपण टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. पुलाव अगदी छान टेस्टी होण्यासाठी इथे आपण ताजा ठेचा करून घेतलेला आहे. इथे 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे, खलबत्त्यात जाडसर आपण कुटून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता. अशी ही पूर्वतयारी करून घेतल्यानंतर फायनली आपण व्हेज पुलाव किंवा या मसाले भाताला फोडणी देणार आहोत. तर घरातलं असं मोठं कोणतंही एखादा टोप घ्या किंवा मोठी कढई सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये तुमचा पुलाव अगदी व्यवस्थित होईल असा अंदाज घेऊन तुम्हाला भांडं घ्यायचं आहे. अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो मिक्स भाज्यांसाठी इथे आपण घरातल्या या 2 पळ्या किंवा 50 ml प्रमाणात कच्चं तेल घेतलेलं आहे. असे याचं जनरली प्रमाण आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर इथे आपण काही ताजा खडी मसाला घेतलेला आहे. या व्हेज पुलावला असा थोडा खडा मसाला घातला की अगदी मस्त फ्लेवर येतो. एकदा तुम्ही नक्की करून पहा. इथे आपण 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, 3 इंच दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची फोडून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं घेतले, 2 लाल मिरच्या आणि इथे आपण 2 तमालपत्र घेतलेले आहेत. खडे मसाले जेही तुमच्या घरामध्ये असतील ते तुम्ही इथे वापरू शकता. एखाद 2 असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. हलक्याशा गरम तेलावर आपण हा खडा मसाला घालणार आहोत आणि अगदी मंद आचेवर 1 मिनिटभर मस्त खरपूस छान सुगंध येईपर्यंत आपण हे छान परतून घेतलेलं आहे. बिलकुल खडा मसाला आपल्याला करपवायचा नाही, त्याने थोडासा करपट आपल्या व्हेज पुलावला चव येऊ शकते. छान खमंग परतून घेतल्यानंतर कांदा घालायचा आहे. कांदा पटकन परतावा म्हणून इथे आपण अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. जास्त प्रमाणात व्हेज पुलाव घरामध्ये करताय तर कांद्यावर थोडंसं मीठ घाला आणि त्याला आपल्याला खरपूस असं मस्त बदामी रंगावर परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. अगदी मोठ्या आचेवरच कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. नॉर्मली खिचडी भातासाठी आपण फक्त हलकासा कांदा परततो, पण व्हेज पुलाव असेल किंवा मसाले भात असेल त्यासाठी असा हा गोल्डन किंवा बदामी रंगावर आपल्याला कांदा थोडासा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता असा हा परतायला साधारणतः 3 ते 4 मिनिटं मोठ्या आचेवर लागलेली आहेत. असं छान कांदा परतून झाला की यावर तयार ठेचा घालणार आहोत आणि ठेचासुद्धा 2 मिनिटं अगदी मंद आचेवर अगदी खरपूस असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे यातला सगळा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. 2 मिनिटं आलं लसूण हिरवी मिरची आपण छान परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे. या साईडला 3 मध्यम आकाराचे आणि 300 ग्राम प्रमाणात टोमॅटोसुद्धा आपण परतणार आहोत. आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त परतायचं नाही किंवा खूप जास्त नरम करायचं नाही. थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये 1 मिनिटभर आपण हा चांगला परतून घेतलेला आहे. आता फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. नुसतीच वरून सजवण्यापेक्षा अशी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली की पदार्थाला अगदी छान चव येते. तुम्ही कधी करत नसाल तर एकदा नक्की करून पहा. काही सेकंद कोथिंबीर परतल्यानंतर इथे आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, 2 चिमूट आपण हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे.
लग्नपंगतीत किंवा कार्यक्रमांमध्ये भाज्या असतील, मसाले भात असेल, व्हेज पुलाव असेल, खूप जास्त तिखट नसतो, म्हणून घातलेले मसाले थोडेसे लिमिटेड किंवा कमी प्रमाणात आपल्याला इथे घालायचं आहे. इथे आपण हे मसालेसुद्धा या फोडणीमध्ये छान परतून घेतलेलं आहे, मस्त तेल सुटेपर्यंत. आता या खमंग खुसखुशीत फोडणीमध्ये तयार सगळ्या भाज्या आपण ॲड केलेल्या आहेत. आता या मसाल्यांमध्ये एक 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत भाज्या आपण छान परतून घेणार आहोत. असं छान भाज्या परतल्या की पुलावमध्ये किंवा व्हेज पुलावमध्ये बिलकुल भाज्या आपल्याला पानसट किंवा अगदी चिपचिपीत लागत नाही. पुलावाला अगदी छान चव येते. तर याला छान तेल सुटेपर्यंत 2 मिनटं आपण परतून घेतलेलं आहे. लगेचच भिजवून सगळं पाणी निथळून घेतलेला तांदूळ आपण यामध्ये घालणार आहोत. साधारणतः 8 ते 10 मिनिटात तांदूळ असा छान भिजून तयार होतो. चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि यामध्ये 1 चमचाभर आपण इथे साजूक तूप घालणार आहोत. तुम्ही हवं असेल तर तेलसुद्धा 2 चमचे इथे वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल यामध्ये साजूक तूप कशासाठी? मोठ्या प्रमाणात मोठ्या कार्यक्रमांमध्ये आचारीसुद्धा असं तेल घालून परतून घेतात. आपण इथे साजूक तूप वापरलं आहे कारण थोडंसं पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी. असं थोडंसं तेल किंवा तूप घालून असं छान परतून घेतलं की एक तर आपला व्हेज पुलाव मस्त मोकळा आणि छान चविष्ट तयार होतो. एका बाजूला पुलाव तयार करतो आहोत, दुसऱ्या बाजूला एका भांड्यामध्ये आपण गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे. कारण हा पुलाव तयार करण्यासाठी आपण गरम पाण्याचा उपयोग करणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत ही सगळी जिन्नसं मस्त आपण रंग बदलेपर्यंत परतून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. 2 कप आणि अर्धा किलो बासमती तांदळासाठी मी 4 कप म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी घातलं आहे आणि भाज्यांसाठी अर्धा कप म्हणजे साधारणतः 4.5 कप आपण इथे गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही एकदा अंदाजाने घालू शकता किंवा तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर वाटीच्या किंवा पेल्याच्या प्रमाणाने तांदूळ मोजून घ्या आणि त्यानुसार तांदळाच्या दुप्पट तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचा हा व्हेज पुलाव मसाले भात चांगला मोकळा आणि छान होण्यासाठी पटकन शिजण्यासाठी आपल्याला इथे गरम पाणीच वापरायचं आहे. आता मोठ्या आचेवर या भाताला आपण छान खदखदून अशी छान उकळी आणणार आहोत आणि अशी छान उकळी आल्यानंतर याला झाकण लावून आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत. आता झाकण लावताना बरेच जण असं संपूर्ण झाकण लावतात, पण असं बिलकुल करायचं नाही. थोडंसं मोकळं ठेवायचं, त्याने आपली खिचडी किंवा मसाले भात उतू जात नाही. मध्यम आचेवर आपण हा व्हेज पुलाव आता शिजत ठेवणार आहोत. तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. व्हेज पुलाव शिजतोय तोवर अगदी झटपट होणारी मस्त कोशिंबीर बघणार आहोत. अगदी 5-6 मिनिटात तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी इथे आपण एक मोठ्या आकाराची काकडी सालं काढून दोन्ही साईड्स काढून घेतलेल्या आहेत. सोबतच गाजरसुद्धा 2 साईड्स काढून सालं काढून घेतलं आहे. एक मध्यम आकाराचा आपण इथे टोमॅटो घेतलेले आहे. काकडी टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेतला आहे आणि गाजर आपल्याला मोठ्या किसणीवर किसून घ्यायचं आहे. एक तर दिसायला छान दिसतं आणि दाताखाली कचकच लागत नाही. किसून घेतलेलं गाजरसुद्धा कांदा टोमॅटोवर काढून घेणार आहोत. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. आवश्यकतेनुसार अगदी पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि इतक्या जिन्नसांसाठी आपण इथे अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात घट्ट दही घेतलेलं आहे. दही शक्यतो आपल्याला इथे घट्टच घ्यायचं आहे, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसावं. सगळं छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि जेव्हा तुम्हाला पाहुण्यांना वाढायचं असेल, ताट वाढायला घ्यायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे, नाहीतर याला पाणी सुटतं. आता पुलाव होईपर्यंत आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि आयत्या वेळेस तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि खाण्यासाठी तुमची ही कोशिंबीर तयार होते. तर अशी ही कोशिंबीर पुलावबरोबर खाण्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. अगदी झक्कास आणि अगदी मस्त बेत आहे. इथे साधारणतः 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर आपण हा पुलाव छान शिजवून घेतलेला आहे. झाकण काढून बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता घेतलेल्या सगळ्या जिन्नसांचं प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे अगदी मोकळा आणि मस्त असा हा आपला व्हेज पुलाव किंवा मसाले भात तयार झालेला आहे. इतका मसाले भात साधारणतः 8 ते 10 जणांसाठी अगदी पोटभर पुरतो. अजूनही हा व्हेज पुलाव खूप जास्त गरम आहे, तोवर इतका सुटसुटीत आहे. थोडासा कोमट किंवा थंड झाल्यानंतर आणखीन याचे दाणे छान मोकळे होतात आणि अगदीच पसरतात. तर बघितलं अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरातल्या साहित्यात घरातल्याच मसाल्यांमध्ये मस्त चमचमीत मसाले भात किंवा व्हेज पुलाव आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला मी आज अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो भाज्यांपासून म्हणजे 1 किलोचं प्रमाण देऊन 10 जणांसाठी हा मसाले भात किंवा व्हेज पुलाव दाखवलेला आहे. तुम्हाला 20 किंवा 30 जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता. आजची ही रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.